सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, आपल्या भारत देशामध्ये ना दोन प्रकारचे लोक आहेत, ठीक आहे। एक तर धर्माला घेऊन फार सिरियस आहेत की नाही आमचा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, खाओ माँ कसम। आणि दुसरे जे सुशिक्षित आहेत ते भारतीय संविधानाला महत्त्व देतात, बरोबर ना। जो व्यक्ती सुशिक्षित असणार तो या धर्मकांडाच्या विरोधात असतो, तो समानता बघतो, बरोबर ना। समानता, माणूस हा एक धर्म आहे, माणुसकीनं सगळ्यांना जपलं पाहिजे। पण काही नालायक व्यक्ती असे आहेत की त्यांना असं वाटतं की आम्ही भरपूर मोठे झालो आणि येणार भारतीय संविधानाबद्दल घाण वक्तव्य करणार। आता हे गांडूळ आहे बघा, राजन तोंडिया काय म्हणतो आहे का? जय श्रीराम। काही लोक म्हणते देव असताना पण अन्याय होतो, कोणावर बलात्कार होते, काही गुन्हे दाखल होते किंवा कोणाचा मर्डर होतो। मला तर एवढं कळतं, देव तर शिक्षा देत नाही जिवंतपणी। तर ते काय म्हणतात ना, स्वर्ग नरक मेल्यानंतर असतं, पण जिवंतपणी बाबासाहेब म्हणलेलं संविधान आहे। अल्लावड्यांना संविधानाला कोण घाबरणं झालंय? तुम्ही त्याचा विचार करा ना। देवावर कशाला नावं ठेवाली? तुम्ही देव नाही मानत ना संविधान मानता, तर संविधानाचा बघा ना, विचार करा। संविधानाने काय आत्तापर्यंत झालंय? कुठले अन्याय थांबवले संविधानाने? नाही ना। मग थोडा गीता घ्या, गीतेमधले आदर्श घ्या आणि त्याच्यानुसार चालवा, मग बघू गुन्हे कसे दाखल होते। तर बघितलं भावांनो या जनावराचा व्हिडिओ। तर जनावर भारतीय संविधानावरती टीका करत आहे की संविधानानं काय केलं, काय बदललं आहे। जाऊन तुझ्या आईला विचार, 100 वर्ष अगोदरचा जर इतिहास वाचला तर याच भारत देशामध्ये आपण तिथं राहतोय, या भारत देशामध्ये आपल्या सतीप्रथा लागू होती, बालविवाह लागू होते, बरोबर ना। तर हे या कर्मकांडाच्या लोकांना समजत नाही, मला तरी असं वाटतंय, कारण की बुद्धीचा भानत नाही आपण काय बोलतो काय नाही। पण आता हे का बोलतो का मी संविधानाला घाबरत नाही, की संविधानानं कायच बदललं। पण जेव्हा आपण याच्याशी कॉन्टॅक्ट केला, या मूर्खाने काय केलं, नंबर बंद करून पळून गेला। आता नंबरसुद्धा काढला आहे, असं नाही की नंबर काढत नाही। हे बघा, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्ही भारतीय संविधानाबद्दल बोलता तर तुमच्यामध्ये तेवढं भान पाहिजे की आपलं भारतीय संविधान आपली पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकतं, बरोबर ना। सर्वांच्या नांदी लागा, फक्त भारतीय संविधानाच्या नाही, की भारतीय संविधान तुमच्या 7 पिढ्यासुद्धा रडू शकतं, एवढं लक्षात ठेवा। भारतीय संविधान आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार देतोय, बोलण्याचा अधिकार देतोय, आपलं मत मांडण्याचा अधिकार देतं। पण तुमची बुद्धी तर गू खायला गेलेली आहे याचे जे बांडगुळ असतात यांची, बरोबर ना। तर या बांडगुळाला जेव्हा कॉन्टॅक्ट केला, नंबर ब्लॉक करून पळून गेलं आहे। आणि मेन मुद्दा काय आहे, याची आय डी दिसत असेल बाजूला, व्हिडिओ अपलोड तर केला होता भावांनी, त्याला वाटलं आमचं कोण काय वाकडं करणार, पण आमच्यासारखे कार्यकर्ते असे की तुमच्या पूर्ण घोडा लावणार, तुम्हाला लक्षात ठेवा। तर भावांनो, याचा नंबर दिसत असेल बाजूला, याचा नंबर काढला, याला जेव्हा फोन केला याला कळालं की नाही यार आपण व्हिडिओ चुकीचा बनवला आहे, याने व्हिडिओ डिलीट केला आय डीवरून। याची आय डी चेक करू शकता, आय डीवर व्हिडिओ नाही आहे, पण आपल्याकडे व्हिडिओ सेव्ह आहेत, याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार, नो डाऊट। याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार, बरोबर ना। अशा कांडांना किंवा अशा लोकांना, या बांडगुळांना माफी नाही। आता सरळ कारवाई, पोलीस केस करायचे आणि यांना जेलमध्ये जाऊन 2 चपात्या शिल्लक खाऊ द्यायच्या, बरोबर ना। पण अशी समाजामध्ये घाण करणारी लोक नको। काय म्हणता, तुमचं मत मांडा। जय भीम आणि जय संविधान।